काल आम्ही सगळ्या कंपनी म्हणजे IOCL, BPCL, HPCL आणि शहरामध्ये असलेले सगळे डीलर्स याच्यासोबत जवळपास 3.5 तास आढावा घेतला होता. आढावा घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल डिझेलचा टंचाई निर्माण झालेले नाहीये. त्यामुळे मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतोय की सध्या जे काही पॅनिक बाईंग चालू आहे ते कृपया करून करू नये. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाहीये. या व्यतिरिक्त जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहे. सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमचा डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लाय सुद्धा सुरळीतपणे चालू आहेत. कुठेही टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे काही दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहे आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे. याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचे थोडा भीती आणि पॅनिक बाईंगचे प्रमाण सुरू झाले. इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण झालेलं नाही. सर, अनेक ठिकाणी